हॅलो. फादर हा बोला, फोन केलेला. गायकवाड बोलतो. लहुजी बोला. विचाराच्या आग आहे. ते प्रश्न विचारले होते, प्रश्नाचे उत्तर सांगायचे होते. कुठलं? ते कोण तुमच्या ऍडव्होकेट कोण आहे तुमचा, ते मित्र की कोण तुमचा? उठ रे कुठला? वीरा, सर्वदे तुम्ही दोघ जण आहात ना, तुम्ही एकत्र. हो आहेत ना. हा, त्या तुम्ही त्याला व्हिडिओ रील बनवण्याच्या टायमिंग मध्ये सोबत होता ना तुम्ही? होतो ना. बोला ना, पुढे काय तुम्हाला काय प्रश्न हा विचारायचा हा, तेच तुम्हाला तुमचे प्रश्न काय होते ते सांगा ना मला. तुम्ही फोन त्याच्या करताय ना, तुम्ही रानबा बघितलं माराचा नाही इतिहास सांगतोय ना तो. का? कोण सांगतोय? ते ऍडव्होकेट तुमचा कोणतरी आहे ना, सहकारी मित्र, लॉंग मार्च मध्ये होता. ते व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, तुम्हाला माहित आहे. तुमच्या सोबत तो आपला. हा ठीक आहे ना, बोला तुम्ही. पण त्याचं नाव काय त्याचं? साबुडे. पूर्ण नाव सांगा ना. आता तुम्ही उत्तर द्या ना, काय बोलायचं ते. हे तो पूर्ण सांगायचं की तुम्ही तो काय? तुमचे प्रश्न मी विचारतोय, तुम्ही मी तिथं शांत विचारलेला प्रश्न बसताय. तुम्हाला, ऐका ना माझ्या दादा, प्रश्न उत्तर द्या. ऐका ना, मी तेच बोलतो. मी त्या विषयावरच आलो. ते काय मग या त्याचं ना त्यानं direct. ऐका ना, हा मी डायरेक्टच येतो. एक मिनिट ऐका. आता तेव काय विचारला, तुम्ही शांतच होता त्या व्हिडिओ मध्ये आणि तो बोलत होता. ऍडव्होकेट कोण तुमचा सहकारी मित्र. पण त्या तुमचे प्रश्न काय होते ते अजून मला माहिती नव्हते, म्हणून तुम्हाला विचारलं की तुमचे प्रश्न काय होते, तुम्हाला उत्तर काय कोण पाहिजे आहे? होतं. तुम्ही कोण आहे? मी प्राध्यापक सुनील गायकवाड, नांदेड. ठीक आहे. आता मी बोलतो त्याचा प्रश्न तुम्हाला काय देणं घेणं नाहीये. हा, माझा काय माझ्या तिकडे बोलायचं का तुम्हाला? हो, मग तुमचेच प्रश्न विचारतोय. तुमचे प्रश्न माझं काय माझं होते? पर्सनल मी काय बोल मी पर्सनल नाही, तुमच्याकडे हात करून बोलतोय तो. काय बोलतो? तुमचे प्रश्नाचे उत्तर आम्ही दिलो नाही मातंग समाजाने, म्हणून तुमच्याकडे हात करून दाखवतोय असं ना. बोलायचं. मग तुमचे माझं हा हे म्हणणं आहे, लहुजी साळवेचं हा काय योगदान आहे आमच्या चळवळीमध्ये? कोणत्या चळवळीमध्ये? सामाजिक चळवळी. सामाजिक चळवळ. तुम्हाला लहुजी साळवेंचा इतिहास सापडला काय? तुम्ही कधी वाचले का कुठं? नाही बघितलं मी, मला काय भेटलं नाही. बरं, फक्त तिथं कोणते संदर्भ पाहिजे आणि तुम्हाला? शिकवायचं एवढंच माहिती आहे. नाही, तुम्हाला संदर्भ कोणते पाहिजे ते सांगा, मी तुम्हाला मला एक देतो. सांगा, योगदान सांगा ना तुम्ही. हो, काय काम केलं ते योगदान. सांगा. नाही, तुम्हाला कसं आहे, आम्ही बोललो तर तुम्हाला पटत नाही, तुम्हाला नाही, पुरावे पटत द्यावे नाही तर- लागतात ना. हा, मग पहिलं तुम्ही एक काम सांगा की बाबा हे केलं तर आम्ही त्याच्यावर पुरावा मागू ना. ऐकू ना तुम्ही. क्रांतीवीर, क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात तुम्ही पान नंबर 190 ऐका. बळवंत फडकेचा आणि आमच्या चळवळीचा काय संबंध आहे? मला अहो, तुम्ही ऐका जरा. सोशल चळवळ तुम्ही सांगते ना, त्याच्यामध्ये ऐका. तुम्ही ऐका जरा. तुम्ही स्वातंत्र्य आमचा प्रश्न नाहीये. मग कशासाठी तुमचा प्रश्न काय? आमचा सोशल मुवमेंटचा प्रश्न आहे. कसं आहे, सामाजिक चळवळीचा बोलत आहे. इंग्रजांच्या दलाला तुम्ही इंग्रजांचं बोलता. तुम्ही ना, तुम्ही तर इंग्रजांचे सहकारी झाले ना. मग बाबासाहेबांना बोलता. तुम्ही इंग्रजांचे सहकारी झाले ना. मग बाबासाहेबांना आता बोलता का? बाबासाहेबांना कशाला बोलू? तुमचे सहकारी महार समाजाचे ऐका जरा. महार समाजातले तुम्ही महार समाजातले कार्यकर्ते त्या टायमिंगला संदर्भ द्या मला. महाराजांनी कुठल्या महाराजांनी दलाली केली? तुम्हीच म्हणता ना, तुम्हीच म्हणताय. आम्ही इंग्रजांना मदत केली म्हणून आम्ही केलीच ना मदत. तेच सांगतो की मग तुम्ही दलाल झाल्या. कशाला दलाल होणार? मग कसं इंग्रजांनी होणार? आम्हाला नाही होणार. इंग्रजांनी आमच्याशी जातीवाद नाही केला. काय आम्ही केलं? केला तो आमचा दुश्मन आहे. मग जाती व्यवस्था कोणी पाडल्या? इंग्रजांनी पाडल्या ना. इंग्रजांनी पाडले काय? हो, जातीची ब्राह्मणाचं नोंद कोण करून नाव घेतली? घेतात नाही का तुम्हाला? हिंदू लोकांचा अरे. जातीवाद आहे का कोणाचा? अरे इंग्रजांचा ते तू त्याच्यासाठीच सांगतोय की विचारतो ना मग तुला. तेच तर बोलतोय. ते पण मी तुला बोलतो हा, तेच बोलतोय तुला. जाती कोणी पाडल्या? इंग्रजांनी पाडल्या काय? हा, तू बघ, तू अभ्यास कर ना, अभ्यास कर. मी तेच सांगतोय. मला काय शिकवतो अभ्यास कर. मी तेच सांगतोय. इंग्रजांच्या काळापासून जाती व्यवस्था पाडलेली आहे. जातीच्या नोंदी त्यांनीच करून घेतलेत. जाती कोणी पाडल्या? तुम्ही अरे तू शोध घे ना बाबा. तू कशाला हे करतो? हिंदू धर्मात जाती आहे. अरे तुला 11 तारखेला फोन केलतो मी. अजून अजून डोक्यात तुझं पडलं काय तुझ्या? फोन केलं तर काय उखाडले का अरे तुम्हाला? उखडलं नाही. तू बघ जरा. तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह म्हणतोस ना, तू सांगतोस ना, तुझं व्हायरल झाला ना, तू व्हिडिओ व्हायरल करणार होता ना, केला काय? ते व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग नंबर फॉरवर्ड करतो. करतो म्हणलास ना तू, व्हायरल केलास का?
हा? फालतू तुझे टाइम वेस्ट करतो. टाइम वेस्ट नाही काही कामधंदे नाही दे का तू तुम्हाला? बोलतो तुला काम धंदे नाही तर मग लोकांना समोर घेऊन व्हिडिओ का बनवतो तुम्ही तू माता पैशाचं समाजावर काय बोलला. व्हिडिओ बनवतो हा? तुला बोललो त्या लवजी साडवेचं योगदान सांग मला. हा, ते मग सांग तेच ना, ते सांगतोय ना सांगत तुला नाही. मग ते तू सारखं इकडे तिकडे अरे बोलतो. मग तुला उल्लेख देतोय ना त्यांचं मला कार्य फक्त काय तुला मला समजते मला सामाजिक कार्य इकडे सांगतोय सामाजिक तुला लढत मी. आहे. इंग्रजांच्या त्याच्यामध्ये लढाईशी मला काही ऐक संबंध ना नाही. त्याच्यामध्ये सगळं आहे तू वाच जरा मी तुला मला काही घेणं देणं नाही त्या पुस्तक तू स्वातंत्र्य मी लढ्याचं. तुला पेज नंबर सांगतोय तुला आता पुस्तक ते पेज मला गरज सांगतोय नाही. हा? सोशल मुवमेंट वर बोल. मग सोशल मुवमेंट वाचायला झालं ना तुला तर इंग्रजांचं तुला मला काय सांगायचं नांदेड नाही. सोशल ऐक मुवमेंट वर ऐक बोल. हा नांदेडच्या इतिहास संशोधकाने लवजी साळवे यांचा अभ्यास केलेला आहे त्या पुस्तकाचं तुला नाव देतो त्याच्यामध्ये सोशल मुवमेंट दादासाहेब, त्यांचा पारिवारिक ते तुम्हाला इतिहास काय सगळं बोलतो? तुमच्या मला फक्त तुला एक भेटून जाईल आंदोलन आणि ते बी सांगा. ऐक ऐक सोशल- ते पण तुला पुराव्यानुसार भेटणार टाइम वेस्ट करता. अरे टाइम वेस्ट नाही टाइम वेस्ट नाही तुला आमचा विश्वास नसतो ना आम्ही बोलल्यावर मग तुला पुरावे बोलतील तू हा ना मग तेच सांगतो आणि ऐकायची माणसं हा. ठेवत जा. आणि हो ना मग येण्यासाठी प्रयत्न अबे बडबड नाही तुला सांगतोय ना मग पुरावे बघ तू मला एक सांग ना. हा लव साडवे यांचं योगदान सांग मला. एखादा लढा कुठला तरी हा, सोशल कोणता? याच्यासाठी. हा, मग ते महात्मा सांगा, फुलेंच्या त्याच्यानंतर संदर्भ महात्मा सांगत फुलेंच्या जे मुलींची शाळा जे शैक्षणिक चळवळ होती त्याच्यामध्ये कोणाचं योगदान आहे आणि ज्योतिराव फुलेंचं योगदान आहे. मग त्यांना सहकार्य करणारे कोण होते कोण अनेक असंख्य लोक होते. मग सगळे गुरु झाले काय? असंख्य होते मान्य आहे त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा काही सहयोगच नाही किंवा मांगांचा असं सहयोगच ब्राह्मणांचा. नाही महारांचा काही सहयोग पण ते नाही सगळे का गुरु झाले काय? अरे एखादा बाबा महापुरुष आहे, अरे ज्योतिराव बाबा फुले. तू सांग मला त्यांच्या जीवनामध्ये आज अनेक तू माणसं सांग काम तू जर आज असतील. ऐक ते ऐक सगळे ऐक सगळे गुरु झाले काय? हा मग तेच सांगतोय तुला मी गुरुचं बोलणं तुला गुरु कोणत्या पद्धतीचे राहतात अनेक पद्धतीचे गुरु राहतात तुला बरं, शिकवलेला मला असा गुरु तुला शिकवला म्हणजे ते गुरु झाला कोणत्याही पद्धतीचा तसं आता नसतं. शैक्षणिक हा मग तेच सांगतोय बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले कधी तुला भेटले का? हा 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 कधी भेटली भेटले नाही मान्य बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले? ते गुरु मानतात ना ज्योतिराव मग ते फुले. वैचारिक गुरु झाले मग अरे मग तुम्हाला शैक्षणिक तेच ऐक बोलतो. अरे बाबा मग तुला तेच सांगतो तुम्ही आता मागे ते बोलले की माधव आंबेडकर शारीरिक पण बाबासाहेबांचे गुरु आहेत. अगं मी तेच सांगतोय तुला मी काय बोललो जे शैक्षणिक आता जे आता तू जिमला जातो त्याचे तुझे जिमच्या शारीरिक तंदुरुस्तीचे गुरु गुरु कोण मला एक होतात सांग. हा ज्योतिराव फुले फेमस कशासाठी आहे? कशामध्ये अरे ज्योतिराव ते फुलेला कुस्तीवाले मारायला होते आलं का? तेव्हा पहिलवान ज्योतिराव होते म्हणून फुलेला famous आहेत. ऐक ना बाबा ज्योतिराव फुले यांना सहकार्य आणि त्याचं मनोबल वाढवणारं काम कोण केलं काम कोण काय केलं मूर्खासारखे बडबडता रे तुम्ही? अबे ज्योतिराव फुलेचं गाढवा मनोबल तुला मा- अक्कल आहे हे का वाढवणार तू काय? तुझे तर्क चोर येतात का केलं. तुला time काय waste करू नको तू माझा. इतिहास वाच ना मग तू इतिहास वाच ना मग का बडबड